डिअर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत क्लास 6चा चॅप्टर नंबर 3 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशनची एक्सरसाइज. सो फर्स्ट क्वेश्चन आहे मॅच द पेअर. सो फर्स्ट क्वेश्चनमध्ये बघा, इथे आपल्याला दोन कॉलम्स दिलेत, कॉलम ए अँड कॉलम बी, आणि यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. सो कॉलम एमध्ये तुम्हाला फर्स्ट दिलेलं आहे ॲम्फिबियन्स. तर ॲम्फिबियन्स म्हणजे असे ॲनिमल्स की जे जमिनीवर सुद्धा जगतात आणि पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतात. सो त्याचा एक्झाम्पल असणार आहे सी फ्रॉग. देन सेकंड दॅट इज वर्टिब्रेट्स. तर वर्टिब्रेट्स म्हणजे असे ॲनिमल्स ज्यांच्यामध्ये वर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा प्रेझेंट असतो. तर याचा आन्सर असणार आहे ए मंकी, म्हणजे माकडामध्ये पाठीचा कणा असतो, त्यामुळे वर्टिब्रेट्सचा आन्सर असणार आहे ए मंकी. देन थर्ड आहे विथ स्केल्स, की कोणत्या ॲनिमल्सच्या बॉडीवर स्केल्स असतात. तर त्याचा आन्सर असणार आहे बी अ स्नेक, सापाच्या अंगावर स्केल्स असतात. तर इथे आपला फर्स्ट क्वेश्चन झाला. देन सेकंड क्वेश्चन, हु इज द ऑड वन आउट. इथे आपल्याला वेगळा कोण आहे ते ओळखायचं आहे. तर ए तुम्हाला दिलेला आहे फंगस, देन मशरूम, त्यानंतर क्रॅसॅन्थम आणि स्पायरोगायरा. तर बघा याचं जे आन्सर आहे ते असणार आहे क्रॅसॅन्थम. मग याचं रिझन काय आहे, तर क्रॅसॅन्थम हे एकच फ्लावरिंग प्लांट आहे, बाकी फंगस, मशरूम आणि स्पायरोगायरा हे तिन्हीसुद्धा काय नॉन फ्लावरिंग प्लांट्स आहे, त्याच्यामुळे याचं आन्सर असणार आहे क्रॅसॅन्थम. त्यानंतर सेकंड आहे मँगो, बनियन, पाम अँड चिकपी. तर मँगो म्हणजे आंबा, बनियन म्हणजे वडाचं झाड, त्यानंतर पाम म्हणजे खजूर आणि चिकपी म्हणजे चणे. तर याचं जे आन्सर आहे ते असणार आहे चिकपी. आता याचं रिझन काय असणार आहे, तर चिकपी हा एकच श्रब आहे आणि बाकीचे काय आता कुठलाही श्रब नाही, फक्त चिकपी हा एकच श्रब आहे. किंवा याचंच आन्सर तुम्ही पाम असं सुद्धा लिहू शकता, म्हणजे खजूरचं झाड, बिकॉज खजूरचं हे एकच उंच असं वाढणारं झाड आहे की जे विदाऊट ब्रँचेस, फक्त त्याची वाढ फक्त जास्त होते, बाकी त्याला कुठल्याही ब्रँचेस नसतात. तर मँगो, बनियन आणि चिकपी या तिन्ही झाडांना काय असतात, फांद्या असतात, ब्रँचेस असतात. फक्त खजूरच्या झाडाला, पामला फांट्या नसतात. आणि चिकपीचं रिझन असं आहे की चिकपी फक्त श्रब आहे. तर या दोन्हीपैकी कुठलाही जरी तुम्ही आन्सर लिहिलं तरी तुमचा आन्सर बरोबरच असणार आहे. देन थर्ड आहे ग्रेप, ऑरेंज, लेमन आणि हिबिस्कस. तर याचा आन्सर असणार आहे ग्रेप, बिकॉज ग्रेप्सचीच काय फक्त वेल असते, क्रीपर असते, तर ग्रेप्सची वेल असते, बाकी सगळ्यांची काय वेल आहे का ऑरेंज, लेमन किंवा हिबिस्कसची काय असतात, सगळ्यांचे ट्रीज किंवा श्रब्स असतात, आणि फक्त ग्रेप्सचीच काय वेल असते, त्यामुळे याचा आन्सर ग्रेप असेल. किंवा याचा आन्सर हिबिस्कससुद्धा असू शकते, बिकॉज हिबिस्कस हे फ्लावर आहे आणि बाकी सगळे फ्रूट आहे. तर या सी नंबरचं जे तुमचा क्वेश्चन आहे याचीसुद्धा दोन ऑप्शन असू शकतात, एक तर ग्रेप्स किंवा हिबिस्कस, या दोन्हीपैकी कुठलाही तुम्ही लिहू शकता. त्यानंतर डी आहे सनफ्लावर, बनियन, ज्वार आणि बाजरा. तर याचं असणार आहे बनियन, बिकॉज वडाचं झाडच असं आहे की जे अनेक वर्ष जगतं, म्हणजे तो पेरिनियल प्लांट आहे, बाकी सगळ्यांचं जे लाईफ सायकल आहे ती 1 किंवा 2च वर्षाची, त्यामुळे याचं आन्सर असणार आहे बनियन. त्यानंतर गुवा, रॅडिश, कॅरोट आणि बीटरूट. तर गुवा, बिकॉज गुवा हा एकच काय फळ आहे, बाकी सगळे काय रूट्स आहेत. त्यानंतर डिअर, फिश, मॅन अँड वॉर्म. तर याचं असणार आहे वॉर्म्स. आता वॉर्म्स कशासाठी, बिकॉज वॉर्म हे एकच इनवर्टिब्रेट ॲनिमल आहे, वॉर्म्समध्ये वर्टिब्रल कॉलम प्रेझेंट नसतो, बाकी डिअर, फिश आणि मॅनमध्ये वर्टिब्रल कॉलम प्रेझेंट असतो. किंवा याचंच तुम्ही फिश हे सुद्धा आन्सर लिहू शकतात, बिकॉज फिश हे एकच यामधील काय ॲक्वेटिक ॲनिमल आहे, बाकी सगळे काय डिअर, मॅन आणि वॉर्म्स काय टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे. तर याचेसुद्धा दोन ऑप्शन आहे, डिअर आणि वॉर्म. तर यासोबत आपला सेकंड क्वेश्चन कंप्लीट झाला. देन थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्सेस. तर इथे तुम्हाला डिफरंट बिटवीन लिहायचं आहे. फर्स्ट दिलेले तुम्हाला फ्लावरिंग प्लांट्स आणि नॉन फ्लावरिंग प्लांट. तर बघा इथे आपण 3 जरी यांचे पॉईंट्स लिहिले तरी सफिशियंट आहे. सो फ्लावरिंग प्लांटचे पॉईंट्स बघूया आपण. फ्लावरिंग प्लांटचा पहिला पॉईंट तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे, दॅट इज प्लांट्स दॅट बिअर फ्लावर्स आर कॉल्ड फ्लावरिंग प्लांट. असे झाड ज्यांना फ्लावर्स येतात त्यांना फ्लावरिंग प्लांट असं म्हटलं जातं. देन सेम नॉन फ्लावरिंग प्लांटची सुद्धा तुम्हाला पहिल्या पॉईंटमध्ये डेफिनेशन दिलेली आहे, दॅट इज प्लांट्स दॅट डू नॉट बिअर फ्लावर्स आर कॉल्ड नॉन फ्लावरिंग प्लांट्स. की असे झाडं ज्यांना फ्लावर्स येत नाहीत त्यांना नॉन फ्लावरिंग प्लांट्स म्हणतात, आणि ज्या झाडांना फुले येत नाहीत त्यांना नॉन फ्लावरिंग प्लांट्स म्हणतात, आणि ज्या झाडांना फुले येतात त्यांना फ्लावरिंग प्लांट्स म्हणतात. नंतर सेकंड तुम्हाला दिलेलं आहे की फ्लावरिंग प्लांट्स हॅव रूट, स्टेम आणि लिव्स. जे काही फ्लावरिंग प्लांट्स असतात त्यांना रूट, स्टेम आणि लिव्स असतात, हे आपण चॅप्टरमध्ये सुद्धा बघितलं होतं. आणि नॉन फ्लावरिंग प्लांट्सला रूट, स्टेम आणि लिव्स हे जे पार्ट्स आहेत हे त्या प्लांटमध्ये अब्सेंट असतात. त्यानंतर हे शेवटी याचे एक्झाम्पल दिलेले, दॅट इज रोज, सनफ्लावर आणि लोटस, हे आहेत फ्लावरिंग प्लांट. नॉन फ्लावरिंगमध्ये पाईन, फर्न आणि अल्गी हे तुम्हाला नॉन फ्लावरिंगची एक्झाम्पल दिले.
तर हे झालं आपलं फर्स्ट फ्लावरिंग अँड नॉन फ्लावरिंग प्लांट. देन सेकंड आहे ट्री आणि श्रब. आता ट्री आणि श्रबमध्ये काय नेमका फरक आहे, तर फर्स्ट तुम्हाला दिलेला आहे दे हॅव ब्रांचेस ॲट सम हाईट अबाव द ग्राउंड, की ट्रीमध्ये काय जमिनीपासून काही अंतरावर ब्रांचेस असतात अबाव द ग्राउंड ॲट सम हाईट. पण श्रबचं कसं आहे दे हॅव आउट ब्रांचेस क्लोज टू द ग्राउंड. श्रबच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या कुठं असतात जमिनीला एकदम लागूनच असतात, एकदम जमिनीच्या क्लोज असतात त्याच्या ब्रांचेस. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे दे ग्रो व्हेरी टॉल कम्पेअर टू श्रब. ट्रीची जी हाईट आहे ती श्रबच्या तुलनेमध्ये खूप जास्त असते. दे ग्रो व्हेरी टॉल कम्पेअर टू ट्री. मग आता श्रबचा पॉईंट काय आहे दे हॅव ग्रो अप टू 2 ते 3 मीटर इन हाईट. श्रबची जी हाईट आहे ती 2 ते 3 मीटर असते आणि ट्रीजची हाईट श्रबच्या तुलनेमध्ये भरपूर उंच असते. देन थर्ड पॉईंट आहे दे हॅव स्ट्रॉंग अँड हार्ड स्टेम. यांचं स्टेम तुम्हाला सांगितलेलं आहे की स्टेम कसं असते स्ट्रॉंग आणि हार्ड. मग तसं श्रबचे स्टेम काय सांगितलं आहे थिक आणि हार्ड असते, पण कसं असते थिक असते म्हणजे पतलं असते. त्यानंतर आता इथे सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल दिलेले ट्रीजचे एक्झाम्पल आहे मँगो ट्री आणि बनियान ट्री आणि श्रबचे हिबिस्कस आणि ओलिएंडर. त्यानंतर थर्ड डिफरन्स बिटवीन आहे वर्टिब्रेट्स आणि इनवर्टिब्रेट्स. वर्टिब्रेट्स म्हणजे पाठीचा कणा असणारे, इनवर्टिब्रेट्स म्हणजे पाठीचा कणा नसणारे. सो वर्टिब्रेट्सचा पहिला पॉईंट आहे दे हॅव वर्टिब्रल कॉलम. ज्या ॲनिमल्समध्ये वर्टिब्रल कॉलम प्रेझेंट असतो त्यांना वर्टिब्रेट्स म्हणतात. ज्यांच्यामध्ये वर्टिब्रल कॉलम प्रेझेंट नसतो त्यांना इनवर्टिब्रेट्स म्हणतात, मी जसं की तुम्हाला आता सांगितलं. देन वर्टिब्रेट्समध्ये आहे द ब्रेन इज वेल डेव्हलप. वर्टिब्रेट्स जे ॲनिमल आहे त्यांचा जो ब्रेन आहे तो वेल डेव्हलप असतो. देन इनवर्टिब्रेट्समध्ये द ब्रेन इफ प्रेझेंट मे नॉट बी डेव्हलप. जर इनवर्टिब्रेट्समध्ये ब्रेन प्रेझेंट जरी असला तरी तो काय असतो मे नॉट बी डेव्हलप, बऱ्यापैकी तो डेव्हलप झालेला नसतो किंवा डेव्हलपच झालेला नसतो. मग आता वर्टिब्रेट्सचे सुद्धा एक्झाम्पल दिलेले ह्युमन्स म्हणजे मानव, त्यानंतर डॉग आणि फिशेस. इनवर्टिब्रेट्सचे एक्झाम्पल आहे अर्थो, इन्सेक्ट एक्सेट्रा. तर स्टुडंट्स यासोबतच आपले सुरुवातीचे 3 क्वेश्चन कंप्लीट झाले. देन फोर्थ क्वेश्चन आहे ट्रू ऑर फॉल्स. सॉरी इथे ऑन झालं, इथे काय पाहिजे होतं ट्रू ऑर फॉल्स. तर फर्स्ट ट्रू ऑर फॉल्स काय दिलेलं आहे द स्नेल इज अन ॲक्वॅटिक ॲनिमल. स्नेल हा ॲक्वॅटिक ॲनिमल आहे का, नाही, त्याचा आन्सर असणार आहे फॉल्स. देन सेकंड आहे ॲम्फिबियन्स कॅन लिव्ह इन एअर अँड इन वॉटर. की ॲम्फिबियन्स आत्ताच आपण वर बघितलं की ॲम्फिबियन्स म्हणजे असे ॲनिमल जी जमिनीवर आणि पाण्यामध्ये जगू शकतात. पण इथे आपल्याला काय सांगितलं की ॲम्फिबियन्स एअर आणि वॉटरमध्ये जगू शकतात का, तर नाही, तर याचं सुद्धा आन्सर काय असणार आहे फॉल्स, चूक. देन थर्ड आहे द फंक्शन ऑफ द ब्रेन इज वेल डेव्हलप इन वर्टिब्रेट्स. आताच आपण बघितलं की वर्टिब्रेट्समध्ये ब्रेन काय वेल डेव्हलप असतो, सो ट्रू आहे. देन लास्ट वन द ॲमिबा इज अ मल्टीसेल्युलर ॲनिमल. तर स्टुडंट्स आपण बघितलं होतं की ॲमिबा आणि पॅरामेशियम हे काय युनिसेल्युलर ॲनिमल आहे. सो ॲमिबा काय युनिसेल्युलर, इथे काय सांगितलं ॲमिबा मल्टीसेल्युलर आहे, सो याचं सुद्धा आन्सर काय असणार आहे फॉल्स, चूक. देन फिफ्थ क्वेश्चन राईट 2 नेम्स ऑफ इच. तर स्टुडंट्स इथे तुम्हाला खाली काही क्वेश्चन्स दिलेले किंवा काही नावं दिलेले आहेत, त्या प्रत्येकाचे आपल्याला 2-2 एक्झाम्पल लिहायला सांगितलेले आहे. सो फर्स्ट वन आहे अ फ्लावरिंग प्लांट. फ्लावरिंग प्लांटचे कुठलेही 2 एक्झाम्पल लिहायचे आहे. सो इथे आपल्याला रोज आणि हिबिस्कस दिलेला आहे, गुलाब आणि जास्वंद. त्यानंतर नॉन फ्लावरिंग प्लांटचे फेन आणि अल्गी. त्यानंतर ट्री. आता ट्रीचे आपण कुठलेही लिहू शकतो. इथे आपल्याला 2 जे सांगितले ते आहे मँगो आणि बनियान ट्री. याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर श्रब ते म्हणजे ओलिएंडर आणि हिबिस्कस. त्यानंतर क्रीपर वेली, वेलीमध्ये असणार पंपकिन किंवा वॉटरमेलन. याच्यामध्ये तुम्ही मनी प्लांटसुद्धा घेऊ शकता किंवा ग्रेप्सची सुद्धा वेल असते तर ग्रेप्ससुद्धा घेऊ शकता. त्यानंतर ॲन्युअल प्लांट म्हणजे असे प्लांट्स की ज्यांचं लाईफ सायकल 1 वर्षाची असते, तर ते आहे जवार आणि सनफ्लावर. नंतर बायन्युअल म्हणजे असे प्लांट्स ज्यांची लाईफ सायकल 2 वर्षाची असते, दॅट इज कॅरोट आणि बीटरूट. आणि पेरिनियल म्हणजे अनेक वर्ष जगणारे जे प्लांट्स आहेत त्यांचे नाव काय आहे मँगो आणि गुलमोहर. त्यानंतर बघा आता इथे 6 क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. राईट आन्सर टू द फॉलोइंग. खाली काही क्वेश्चन्स दिले त्याचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द पार्ट्स ऑफ द प्लांट. प्लांटचे आपल्याला पार्ट्स लिहायचे आहेत. सो द पार्ट ऑफ अ प्लांट कोणकोणते आहेत रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर्स, फ्रूट्स आणि सीड्स. तर बघा आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं होतं की प्लांटचे कोणकोणते पार्ट्स आहे. सो इथे आपण पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहिणार आहे द पार्ट्स ऑफ द प्लांट्स आर रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर्स, फ्रूट अँड सीड्स. देन सेकंड क्वेश्चन व्हॉट आर द फंक्शन्स
ऑफ रूट, की रूटचे नेमके काय फंक्शन आहेत. सो द फंक्शन ऑफ अ रूट आहे. मग आता रूटचे काय फंक्शन आहेत ते आपल्याला टोटल 3 फंक्शन आपण इथे लिहून घेतलेले आहे. पहिलं फंक्शन काय, द रूट होल्ड द सॉईल फार्मली अँड अँकर द प्लांट. रूट काय करतात, सॉईलला घट्टपणे पकडून ठेवतात आणि प्लांटला सपोर्ट देतात. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे, दे ॲब्झॉर्ब वॉटर, पाण्यामधून जमिनीमधून पाण्याला ॲब्झॉर्ब करतात, सॉल्टला ॲब्झॉर्ब करतात, मिनरल्सला ॲब्झॉर्ब करतात कुठून, जमिनीमधून, अँड ट्रान्सपोर्ट इट टू द स्टेम, आणि स्टेमला खोडाला काय करतात, ट्रान्सपोर्ट करतात. दे थर्ड फंक्शन आपल्याला रूटचं दिलेलं आहे, सम रूट स्टोअर फूड, एक्झाम्पल कॅरोट आणि रॅडिश. तर काही रूट्स असे सुद्धा आहेत की जे फूड स्टोअर करतात. मग त्याचे काय एक्झाम्पल सांगितले आपल्याला, कॅरोट आणि रॅडिश. म्हणजे रूट्सचं तिसरं जे फंक्शन आहे ते आहे स्टोअर फूड. त्यानंतर बघा आता पहिले 2 क्वेश्चन झाले. त्यानंतर तिसरा आहे याच्यामध्ये 6व्यामधला तिसरा क्वेश्चन आहे, वाय इज इट नेसेसरी टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स, की लिव्हिंग थिंग्सला क्लासिफाय करणं कशासाठी गरजेचं आहे. तर बघा याचा आन्सर काय आहे, देर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स ऑन द अर्थ. की आता मग लिव्हिंग थिंग्सला क्लासिफाय करण्याची नेमकी गरज काय, कशासाठी आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्या पृथ्वीवर प्लांट्समध्ये सुद्धा भरपूर सारी व्हरायटी आहे आणि त्याचप्रमाणे ॲनिमल्समध्ये सुद्धा काय खूप सारी व्हरायटी बघायला मिळते. तर यामुळे सुद्धा काय लिव्हिंग थिंग्सला क्लासिफाय करण्याची गरज आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट दिलेला आहे, इन ऑर्डर टू आयडेंटिफाय देम अँड टू स्टडी देअर कॅरेक्टरिस्टिक सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन इज नेसेसरी. आणि कुठल्याही लिव्हिंग थिंग्सचं, मग ते प्लांट्स असो किंवा ॲनिमल्स असतो, त्यांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर बघा त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्सचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्याचं सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला लिव्हिंग थिंग्सचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. कशामुळे, कारण की प्लांट्स आणि ॲनिमल्स दोन्हीमध्ये सुद्धा पृथ्वीवर खूप सारी व्हरायटी दिसून येते आणि कुठल्याही लिव्हिंग थिंग्सचं जर आपल्याला स्टडी करायची असेल तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्सचं जे क्लासिफिकेशन आहे ते सिस्टमॅटिक वेने असणे गरजेचं आहे. देन फोर्थ नंबर डी नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, व्हॉट आर द क्रायटेरिया यूज टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स, की लिव्हिंग थिंग्सला क्लासिफाय करण्यासाठी कशा प्रकारचा क्रायटेरिया वापरला गेलेला आहे. सो बघा आन्सरमध्ये आपण सुरुवातीला लिहिलं, फॉलोइंग आर द क्रायटेरिया यूज टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स. आता ही लाईन जर तुम्ही स्किप केली तरी चालेल, की खाली क्रायटेरिया आहे. मग कोणकोणता क्रायटेरिया आहे, तर प्लांट्सला क्लासिफाय करण्याचा क्रायटेरिया तुम्हाला दिलेला आहे. पहिला क्रायटेरिया काय, मोड ऑफ न्यूट्रिशन, की त्यांचं न्यूट्रिशन कशा प्रकारचं आहे त्यावरून सुद्धा आपण प्लांट्सला क्लासिफाय करू शकतो. त्यानंतर आहे सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन स्ट्रक्चर, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, की काही उंच असतात, काहींचं स्टीम बारीक असतं, तर यावरून म्हणजे त्यांचं काय सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन स्ट्रक्चर. त्यानंतर थर्ड आहे प्रेझेन्स ऑफ फ्लावर ऑर नॉट, म्हणजे फ्लावरिंग किंवा नॉन फ्लावरिंग, जर फ्लावर असतील तर फ्लावरिंग किंवा नसतील तर नॉन फ्लावरिंग. तर फ्लावरच्या प्रेझेन्सवर सुद्धा आपण त्याला क्लासिफाय करू शकतो प्लांट्सला. त्यानंतर पिरियड ऑफ लाईफ सायकल, 1 वर्ष 2 वर्ष किंवा अनेक वर्ष, ॲन्युअल बायन्युअल पेरिनियल, आणि हॅबिटॅट ते कुठे राहतात, टेरिस्ट्रियल आहेत, ॲक्वेटिक आहेत, तर हे हॅबिटॅटवरून आपण करतो. तर हे झालं प्लांट्सचा क्रायटेरिया. नंतर ॲनिमल्सचा क्रायटेरिया सेल स्ट्रक्चर, की जे ॲनिमल्स आहेत ते युनिसेल्युलर आहेत की मल्टीसेल्युलर आहेत, एक पेशी आहेत किंवा मल्टीसेल्युलर आहेत अनेक पेशी आहेत. त्यानंतर प्रेझेन्स ऑफ वर्टेब्रल कॉलम, त्यांच्यामध्ये वर्टेब्रल कॉलम पाठीचा कणा प्रेझेंट आहे का नाही हे सुद्धा क्रायटेरिया आहे. देन थर्ड आहे मेथड ऑफ रिप्रोडक्शन, की जे ॲनिमल्स आहेत ते अंड्यांना जन्म घालतात की पिल्लांना. त्यानंतर हॅबिटॅट ते कुठे राहतात, ॲक्वेटिक आहेत, ॲम्फिबियन आहेत, एरियल मोड ऑफ लाईफ आहेत की टेरेस्ट्रियल आहे. तर या प्रकारे पहिले 4 क्वेश्चन झाले. त्यानंतर ई नंबरला आहे 5व्या नंबरला, टेल सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रीपर्स, वेलीचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला इथे लिहायला सांगितलेले आहे. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रीपरसारखं खाली 4 तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले. पहिलं म्हणजे द स्टेम ऑफ अ क्रीपर इज व्हेरी फ्लेक्झिबल, वेलीचं जे स्टेम आहे, खोड आहे, ते कसं असते, व्हेरी फ्लेक्झिबल असते, तसेच सॉफ्ट असते, ग्रीन असते आणि नीड सपोर्ट टू क्लाइम, आणि त्याला वाढीसाठी काय कोणत्या ना कोणत्या सपोर्टची गरज असते, नीड सपोर्ट टू क्लाइम. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे सम क्लाइंबर स्प्रेड ऑन द ग्राउंड, काही ज्या क्लाइंबर्स आहेत, काही ज्या वेली त्या जमिनीवर वाढत असतात, जसे की पंपकिन असो किंवा वॉटरमेलन. त्यानंतर थर्ड आहे सम हॅव एरियल रूट्स, फॉर एक्झाम्पल मनी प्लांट, की काही ज्या वेली आहेत त्यांचे रूट्स कसे असतात, एरियल रूट्स असतात. मग याचं एक्झाम्पल काय, मनी प्लांट. त्यानंतर फोर्थ आहे सम क्लाइंबर डेव्हलप टेंड्रिल, काही क्लाइंबरला टेंड्रिलसुद्धा असतात. याचं सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे कुकुंबर, टेंड्रिल असतात. टेंड्रिल म्हणजे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर असतं. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे
एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हर्ब्स विथ एक्झाम्पल. तर बघा, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हर्ब्स. आता हर्ब्सचे आपल्याला काही कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करायला सांगितले आणि त्याचे एक्झाम्पल विचारलेले. सो पहिला पॉईंट आहे, हर्ब ग्रो 1 to 1.5 मीटर टॉल, की हर्ब्सची जी उंची आहे ती 1 ते 1.5 मीटर एवढी असते. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे, देअर स्टेम इज ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्झिबल. त्यांचं जे स्टेम आहे ते क्वाईट फ्लेक्झिबल असते. क्रीपरसारखं एकदमच फ्लेक्झिबल नाही म्हटलेलं आहे, क्वाईट फ्लेक्झिबल, काही प्रमाणामध्ये फ्लेक्झिबल असते आणि ग्रीन कलरमध्ये असते. त्यानंतर थर्ड आहे, दे मे लिव्ह फॉर अ फ्यू मंथ ऑर अप टू 2 years, की त्यांचा लाईफस्पॅन काही महिन्यांपासून ते 2 वर्षापर्यंतचा असतो. फॉर एक्झाम्पल तुलसी आणि ऑरिगॅनो एक्सेट्रा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ इज द बॉडी ऑफ ॲनिमल प्रोटेक्टेड, की ॲनिमल्सच्या बॉडीला कशा प्रकारे प्रोटेक्ट केलं जातं. सो बॉडी ऑफ ॲनिमल्स आर प्रोटेक्टेड बाय स्पेशल कवरिंग सच ॲज स्किन, की आता हे आपल्याला काय विचारलं की ॲनिमल्सच्या बॉडीला कशा थ्रू ते प्रोटेक्ट केल्या जाते त्यांची बॉडी. तर प्रत्येक ॲनिमल्सच्या बॉडीला काय असते, प्रोटेक्ट करण्यासाठी स्किन असते. त्यानंतर काही ॲनिमल्सला फिदर्स असतात, म्हणजे पंख असतात. नंतर काहींना स्केल्स असतात, जसे की सापाच्या अंगावर स्केल्स असतात, एक डिझाईनसारखं असतं. नंतर काही ॲनिमल्स याच्यावर हेअर फर असतात, म्हणजे जसं की अस्वलाच्या वगैरे अंगावर फर्स असतात. तर हे सगळं अंगावर कशासाठी असतं, की ॲनिमल्सच्या बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑन द बेसिस ऑफ विच क्रायटेरिया यू विल क्लासिफाय प्लांट्स अँड ॲनिमल, की तुम्हाला जर आता क्लासिफाय करायचं असेल प्लांट्स किंवा ॲनिमल्सला, तर तुम्ही कोणत्या क्रायटेरियाच्या बेसिसवर प्लांट्स आणि ॲनिमल्सला क्लासिफाय करू शकता. तर स्टुडंट्स, हा क्वेश्चन तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत किंवा फॅमिलीसोबत डिस्कस करून याला सॉल्व करू शकता. आणि यासोबतच आपली ही एक्झरसाईज कंप्लीट झालेली आहे. आता तुम्हाला बुकमध्ये अजून एक 7वा क्वेश्चन दिलेला आहे, दॅट इज ड्रॉ फिगर. तर त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ट्रीची डायग्राम काढायची आहे, म्हणजे प्लांटची डायग्राम काढायची आहे आणि त्याचे काही पार्ट्स जसे की फ्लावर, लीफ, रूट, स्टेम हे तिथे तुम्हाला दाखवायचे आहे. तर ती डायग्राम तुम्हाला बुकमध्ये सुद्धा दिलेली, जशाला तशी तुम्ही नोटबुकमध्ये काढू शकता. तर यासोबतच आपली एक्झरसाईज कंप्लीट झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.